नमस्कार. मी श्रेयस अक्कलकोटकर. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. मानसिक आरोग्य हा एकेकाळी अत्यंत दुर्लक्षित असा विषय होता. परंतु आज परिस्थिती बऱ्यापैकी बदललेली दिसते. छत्रपती संभाजीनगरच नाही तर मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून ज्यांच्याकडे पेशंट्स अत्यंत विश्वासाने येतात, गेल्या 15 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथील उत्कर्ष हॉस्पिटल आणि दिशा न्यूरो सायकॅट्रिक हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो मनोरुग्णांवर ज्यांनी यशस्वीपणे उपचार केलेले आहेत आणि फक्त उपचारच नाही तर त्यांचं सामाजिक पुनर्वसनही अतिशय यशस्वीपणे साधलेलं आहे, असे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पाथरीकरजी आज आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपल्याला याच विषयावर अत्यंत सखोल चर्चा करायची आहे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार, खूप नमस्कार. स्वागत आहे आपलं. थँक्यू. डॉक्टर, आपण अगदी सहज बोलून जातो की मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य याविषयी आता खूप मोकळेपणाने लोक बोलतायत. पण मला सुरुवात इथूनच करायची वाटते की मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय हो, आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं किती महत्व असतं? बरोबर आहे. आता मानसिक आरोग्य याच्या डेफिनेशनमध्येच ॲक्च्युअली आहे ना, त्याचं किती महत्त्व आहे याच्यावर आपल्याला म्हणजे त्याला सांगता येतं. मानसिक आरोग्य म्हणजे त्याला मेंटल हेल्थ आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आणि त्याची डेफिनेशन कशी आहे, की मेंटल हेल्थ म्हणजे त्याचं सायकॉलॉजिकल, इमोशनल आणि सोशल वेलबिंग. म्हणजे तो सायकॉलॉजिकली फिट आहे, इमोशनली तो कंट्रोल करतोय त्याचा आणि तो सोशली ॲक्सेप्टेबल म्हणजे समाजात त्याचं स्थान आहे. पण हे कधी होतं, की सायकॉलॉजिकल वेलबिंग म्हणजे काय, की त्या व्यक्तीला जेव्हा स्ट्रेस चांगल्या प्रकारे हँडल करता येतो, त्या व्यक्तीला जेव्हा त्याचं ताणतणाव व्यवस्थापन चांगलं येतं, तो व्यक्ती त्याचं फुल पोटेन्शियल आणि त्याची स्ट्रेंथ आहे, ती वापरून तो आयुष्यामध्ये पुढं जातो. त्याला म्हणतो आपण, की तो सायकॉलॉजिकली फिट आहे. बरोबर. इमोशनल वेलबिंग म्हणजे काय, की त्याच्या भावना तो कंट्रोलमध्ये ठेवतो. त्याच्या भावना त्याला कंट्रोल करता येतात आणि तो भावनिक न होता प्रॅक्टिकली विचार करून त्याच्यावरती त्याला ताणतणाव म्हणा किंवा जे काही त्याला टास्क आहे त्याच्या आयुष्यामध्ये तो ते साकारतो किंवा त्याला तो पुढे नेतो. सोशल वेलबिंग म्हणजे काय, तर तो व्यक्ती समाजामध्ये नातेसंबंध चांगले जपतो, रिलेशनशिप चांगले ठेवतो तो आणि त्याच्यामुळे त्याला स्वीकार म्हणजे त्याला समाजामध्ये स्थान त्याला चांगलं भेटतं. तर ह्या जेव्हा 3 गोष्टी असतात त्याला, तो जेव्हा त्या 3 गोष्टी खूप चांगल्या प्रकारे करतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो, की हा मेंटली फिट आहे किंवा तो मानसिकदृष्ट्या सदृढ आहे. तर याला आपण म्हणतो मेंटल हेल्थ. आजकाल मी बघतोय की सोशल मीडिया इतक्या त्या मोठ्या प्रमाणात अक्षरशः सोकावलंय असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. आजकाल मानसिक आजार वाढलेत का? किंवा त्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक वाढलंय का? आणि जर वाढले असेल तर त्याच्या मागची काय कारण आहे? आजकाल ना मानसिक आजार खरंच खूप वाढलेले आहेत. तुम्हाला एक रिअल आणि धक्कादायक गोष्टी सांगतो आपल्या देशाबद्दल. ज्याच्यामध्ये आपण WHOने 2018ला एक सर्व्हे केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की भारत हा डिप्रेशनची कॅपिटल आहे पूर्ण जगाची. किंवा त्यांनी त्याला डेफिनिशनमध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं, इंडिया इज द मोस्ट डिप्रेस्ड कंट्री ऑफ द वर्ल्ड. म्हणजे डिप्रेशनचे सर्वात जास्त आपल्या देशामध्ये इतके रुग्ण वाढत आहेत. तर त्याची एकंदरीत त्याची संख्या वाढत आहे आणि त्याची कारणं काय आहेत, की पहिलं की स्ट्रेस वाढला. पहिल्यापेक्षा ताणतणाव वाढला म्हणजे आता आपल्याकडं अनएम्प्लॉयमेंट आहे, नोकऱ्या भेटत नाहीये. स्ट्रगल खूप वाढलेला आहे. गरिबी पण आहे तेवढीच. आणि काय आहे ना, कॉम्पिटिशन एवढी असते, की त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याला 100% त्याला जर दिलं तर तो त्या लाईफमध्ये चांगलं करू शकतो. परत आता वर्क प्लेस म्हणजे कामाच्या ठिकाणी पण एवढा ताण वाढला आहे, की तिथं बर्नआउट होतो आपण अक्षरशः किंवा त्याला वर्किंग अवर्स त्याचे खूप जास्त वाढले. त्याला कामाचे तास खूप जास्त द्यावे लागतात. तो फॅमिलीला कमी टाईम देतो. बरं, सुरुवातीला असं असायचं, की आपण नातेसंबंध जपायचो म्हणजे आपण नातेवाईकांकडे जायचो, एंटरटेनमेंट असायचं, आपण मित्रांमध्ये जायचो. आता काय झालंय, तर एक तर त्यांना वेळ भेटत नाही किंवा हे बरेचसे सोशल मीडियाचा खूप जास्त वापर आहे ना, WhatsApp त्याद्वारे ते जास्त कनेक्ट होतात. त्यामुळं काय झालं, की जो समाजामध्ये जी कनेक्टिव्हिटी होती किंवा आपण जे त्यांना जाऊन भेटायचो, ते भेटणं कमी झालंय. एकलकोंडेपणा खूप जास्त वाढला. ते एक खूप कारण ठरतंय, की त्या व्यक्तीला मग आहे ना त्याचा ताण शेअर होत नाही आणि मग त्याला त्याचा ताण येतो, त्याला स्ट्रेस येतो. ॲडिक्शनमध्ये आणखीन एक जर म्हणलं सोशल मीडियाचं. सोशल मीडियामध्ये मी जसं सांगितलं, की तो व्यक्ती पोस्ट टाकतो, कुठं बाहेर गेला किंवा एखादी नवीन वस्तू केली, कार खरेदी केली किंवा घर खरेदी केलं. मग तो दुसरा व्यक्ती त्याला तर कंपेअर करतो. त्याला वाटतं हे माझ्याकडे नाहीये. तो मिस करतो त्या गोष्टी. त्याचा पण खूप जास्त वापर होतो आणि सोशल मीडियाचा पण अतिवापर म्हणजे शेवटी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत ना त्याच्यात. ते कुठं ना कुठेतरी तुम्हाला तुमच्यावर हॅम्पर करणार. ते मेंदूवर परिणाम करतात, ज्याच्याने नैराश्य येणं किंवा मग विसरळूपणा येणं, झोपेचा आजार हे पण सोशल मीडियाचा अतिवापर होण्यामुळे वाढलेलं आहे.
तर हे सर्व कारणं आहेत की ज्याच्याने आपल्या देशात पर्टिक्युलरली मानसिक आजार पण वाढत आहेत, मानसिक समस्या वाढत आहेत आणि स्पेशली त्याच्यामागचं मेन कारण तर ताण वाढलेला आहे पहिल्यापेक्षा. पण डॉक्टर म्हणतात ना, की पुन्हा एकदा डिप्रेशन हा शब्द इतका आता आजकाल कॅज्युअली वापरला जातो. त्याला काही वयाचं बंधन राहिलं नाही. हो. अगदी शाळकरी पोर सुद्धा म्हणतं, की मला डिप्रेशन आलंय. अगदी बरोबर. एवढं सहज म्हणतात. हो. पण खरं डिप्रेशन किंवा नैराश्य म्हणजे नेमकं काय? काय लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात? हो. आणि कसं असतं, ज्या व्यक्तीला कदाचित ते सफर होतोय तो व्यक्ती त्यातून त्याला ते कळणार नाही. पण त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी कोणत्या लक्षणांकडे लक्ष ठेवलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? अगदी बरोबर. डिप्रेशनची एक डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये काय आहे, की जेव्हा सतत उदास वाटतं, हं. ते पण दिवसातला मॅक्सिमम वेळ वाटतं आणि जेव्हा सलग 15 दिवस वाटतं, तेव्हा मग आपण म्हणायचं ते डिप्रेशन. कारण दिवसामध्ये कधी आपल्याला उदास वाटणं आणि परत नंतर आनंदी वाटणं हे कॉमन आहे. हं. कारण थोडेफार मूड चेंजेस सगळ्यांमध्ये असतात आणि ते होणं पण गरजेचं आहे. खरं. पण जेव्हा सतत उदासपणा आहे आणि तो तुमचा दिवसातला मॅक्सिमम वेळ तुम्हाला उदास वाटतं आणि सलग 15 दिवस, तर मग आपण त्याला म्हणतो की हां, हे तुला डिप्रेशनची अवस्था आहे. आणि त्याच्यात लक्षणं काय येतात, की त्याला नैराश्य येतं. त्याच्या आवडी-निवडीच्या गोष्टीमध्ये सुद्धा त्याला मन लागत नाही. जसं पहिले मला मूव्हीला जायला आवडायचं, मला मित्रांमध्ये जायला आवडायचं, मला शॉपिंगला आवडायचं. पण आता मला त्याच्यात सुद्धा रस लागत नाही. दुसरं की मी आजकाल कोणाशी मला बोलावं वाटत नाही. मला एकलकोंडेपणा वाटतं. मला असं वाटतं नको ते लोकातच जायचं नको माणसांमध्ये. मला एकटं-एकटं राहायचं. तेव्हा आपण ते म्हणतो ते एक डिप्रेशनचं लक्षण. झोप खूप येणं किंवा झोप कमी होणं हे दोन्ही लक्षणं डिप्रेशनमध्ये असू शकतात. मी दोन्ही पण डिप्रेशनमध्ये पाहिलं की झोप अति वाढते किंवा मग झोप एकदम कमी पण होते. नंतर की तो व्यक्ती त्याचा कॉन्फिडन्स कमी होतो. त्याला छोट्या-छोट्या गोष्टीचा ताण येतो, टेन्शन येतं त्याला आणि त्याच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी खूप वाढते. काही व्यक्तींमध्ये जसं मी सांगितलं की ते एकलकोंडेपणा वाढतो, पण त्याच्यासोबत काही-काही व्यक्तींमध्ये खूप चिडचिडपणा वाढतो. आपल्याला वाटतं हा व्यक्ती पहिले एकदम शांत होता, पण तसा शांत आहे, बोलत नाही. पण मग राग आला तर त्याचा खूप जास्त अनावर येतो. हा एक त्याचं लक्षण असतं. उदासपणा जेव्हा वाढतो, तेव्हा तो त्याच्या मेंदूवर पण परिणाम करतो. ज्याच्यामध्ये त्याला आहे ना त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं एकाग्रता कमी होती. त्याच्या डोक्यात कारण सतत विचार चालतात. आणि हे निगेटिव्ह विचार कधी-कधी वाढल्यावर त्याला एवढं वाटतं, की काय हे आयुष्य चांगलं नाही. मला जगून फायदा नाही. म्हणजे त्याला ते नकोसं वाटतं आयुष्य आणि त्याला लिटरली आत्महत्येचे विचार येतात. मग आपण म्हणायचं, की ती डिप्रेशनची अवस्था खूप जास्त वाढलेली आहे. सो हे सर्व जेव्हा लक्षणं जाणवतात किंवा याच्यापैकी 3-4 लक्षणे ॲटलीस्ट आहे ना तुम्हाला सलग 15 दिवस जर जाणवले, तर मग आपण त्याला म्हणतो हो, की याला आपण नैराश्य चालू झालेलं आहे आणि या लक्षणांकडे आपल्याला लक्ष त्याला गरजेचं आहे त्याला किंवा डॉक्टरशी किंवा एखाद्या काउन्सिलरशी भेटणं गरजेचं आहे त्याला. पण अजून एक शब्द फार आता आता ऐकायला मिळतो तो म्हणजे अँक्झायटी. हो. अँक्झायटी अटॅक आला वगैरे हो. इथपर्यंत लोक आता पोहोचले. हो. पण किंवा हे अँक्झायटी डिसऑर्डर, बेचैन वाटणं, बरोबर. हे नेमकं काय असतं? किंवा समाजात त्याचे काय असे वेगवेगळे प्रकार वगैरे आहेत का? हो, हो. आता अँक्झायटी म्हणजे काय, की एक प्रकारची चिंता, सततची चिंता. आता त्यात थोडा स्ट्रेस आणि अँक्झायटी याच्यामध्ये थोडा फरक आहे बरं का. स्ट्रेस म्हणजे काय, की त्याच्यामागे तुम्हाला समोर कारण असतं. म्हणजे तुम्हाला एक्झामला अपिअर व्हायचंय, इंटरव्ह्यूला अपिअर व्हायचंय किंवा तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल स्ट्रेस आहे. तेव्हा मला त्याचा ताण येणं स्ट्रेस हे आहे. अँक्झायटीमध्ये काय असतं, बऱ्याच वेळा ती गोष्ट झालेली पण नाहीये. पण ती होणार आहे त्याच्या अगोदरच त्याच्याबद्दल चिंता करणं आणि निगेटिव्ह विचार चालू होतात. त्याच्याबद्दल की त्याला सतत त्यामुळे बेचैनी वाढते. तर त्याला आपण म्हणतो अँक्झायटी. आणि अँक्झायटीचे आता वेगळे प्रकार आहेत. जसं तुम्ही मला प्रश्न विचारला अँक्झायटीचे खूप प्रकार आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं एकदम छोट्या-छोट्या गोष्टीचा ताण येणं. जसं आता मला लाईट बिल भरायचं आहे किंवा अच्छा. मग मला गॅस संपलेला आहे. ठीक आहे किंवा मला कुठे वेळेवर पोहोचायचं आहे. याचा सुद्धा जेव्हा ताण येतो त्याला आपण म्हणतो जनरलाइज्ड अँक्झायटी की छोट्या-छोट्या गोष्टीचा ताण आहे. कारण माझा स्वभाव आहे थोडा हळवा झालेला आहे, ओव्हर थिंकिंग आहे माझ्यामध्ये. तर त्याला जनरलाइज्ड अँक्झायटी म्हणतो. दुसरा प्रकार असतो पॅनिक अटॅक. पॅनिक अटॅक्समध्ये काय होतं, की एखाद्या व्यक्तीला त्याला असं कोणाचं नुसतं ऐकली जरी त्यांनी बातमी, की अरे याला हार्ट अटॅक आलेला आहे किंवा मग याला काहीतरी याचा ॲक्सिडेंट झाला किंवा याला काहीतरी कॅन्सर होणार आहे. अशी नुसती बातमी जरी ऐकली, की त्या व्यक्तीचे हृदयाचे ठोके वाढतात. त्याला हातापायाला व्हायब्रेशन्स येतो, सतत घाम येतो. त्याला असं श्वास गुदमरल्यासारखं वाटतं. मग त्याला आपण म्हणतो ते पॅनिक अटॅक. तिसरा प्रकार एक पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे पी-टी-एस-डी म्हणतो. व्हेरी कॉमन तो. पी-टी-एस-डी म्हणजे काय, की एखादी घटना घडली तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय धक्कादायक. जसं आपण म्हणतो, की अर्थक्वेक आला किंवा मग महापूर आला, त्याच्यात फॅमिली लॉस झाली किंवा आपला खूप कधीतरी मागे ॲक्सिडेंट झालाय, पण मी त्याच्यातून सर्व्हाइव्ह झालेलो आहे.
तर काय होतं नंतर जेव्हा जेव्हा व्यक्ती हा त्या सिमिलर कंडिशनला एक्सपोज होतो, तेव्हा तेव्हा त्याला ते मागच्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्याला तो त्रास होतो. सेम पॅनिक अटॅकसारखं त्याला पण त्यावेळेस होतं. त्यांना ते मागच्या गोष्टी आठवतात आणि त्याला ते पोस्ट ट्रॉमॅटिक म्हणजे त्याला तो मेंटल ट्रॉमा होता. त्याच्यानंतर जी स्ट्रेस आले त्याला म्हणतो आपण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. आणि एक शेवटचा आणखीन एक प्रकार असतो तो म्हणजे फोबिया नावाचा. फोबियामध्ये काय असतं, की फोबिया म्हणजे पर्टिक्युलर एका गोष्टीची धास्ती. म्हणजे आपला एखादा व्यक्ती त्याला कधी ताण येत नाही, टेन्शन येत नाही. पण त्यांनी पाल पाहिली समजा उदाहरणार्थ, अच्छा. की पाल पाहिली की त्याला एकदम भीती वाटते. हां. त्याला वाटतं एकदम कॉन्फिडन्स कमी होतो. किंवा काही लोकांना कुत्र्याची भीती असते. रस्त्यात ते एकदम व्यवस्थित राहणार, पण त्याला डॉग दिसला की त्याला भीती वाटते. किंवा काही लोकांना हाईटचा फोबिया असतो. म्हणजे हे वेगळे त्याला पण फोबिया म्हणतो. म्हणजे तो पर्टिक्युलर त्या गोष्टीची त्याला ती भीती वाटते. तर याला फोबिया. तर असे हे वेगवेगळे अँक्झायटीचे प्रकार आहेत आणि अँक्झायटी ही इतकी कॉमन आहे. म्हणजे ती कधी ना कधी आयुष्यात म्हणजे 4 पैकी एकाला येतीच आहे. म्हणजे ते एवढं कॉमन आहे ते. खरं. डॉक्टर, अजून एका महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळूयात, कारण तो कुठे ना कुठे शेवटी मानसिक आरोग्याशी निगडीत आहे. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ते म्हणजे व्यसनाधीनता, ज्याचा तुम्ही उल्लेख सुद्धा हो. केला. बरं, व्यसनं ही फक्त अंमली पदार्थाचीच असतील असं नाही. हो. व्यसनं ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत आणि रेग्युलर आयुष्यातली ओके वाटणारी गोष्ट सुद्धा आजकाल व्यसनाकडे वळली, ते म्हणजे स्क्रीन टाईम, मोबाईलचा युसेज. इतकं कॉमन आहे. पण मला तेच ऐकायला आवडेल, की व्यसनाधीनता नेमकं काय होतं काय? व्यसनाधीनता म्हणजे काय, की जेव्हा त्या व्यक्तीला माहीत आहे, की ही गोष्टीचा मी जेव्हा अतिरेक करतो आणि त्या अतिरेक केल्यानंतर मला त्याचे दुष्परिणाम आहेत, ते माहीत असताना सुद्धा तो कंट्रोल करू शकत नाही. ती गोष्ट तो घेतच राहतो किंवा ती करतच राहतो. त्याला आपण व्यसन म्हणतो. म्हणजे त्या व्यक्तीला माहिती आहे, की मी जर अल्कोहोल घेतलं किंवा मी जर आता मद्यपान केलं, तर माझं लिव्हर खराब होऊ शकतं, मला हृदयरोग होऊ शकतो, माझ्या मेंदूवर परिणाम होतो. पण त्याला त्याची इतकी गरज असते, की त्याला त्याच्याशिवाय ते जमत नाही. तो ते घेतोच घेतो. आणि याच्यात काय होतं ना व्यसनामध्ये बऱ्याच वेळा, की त्याची ती व्यसन म्हणजे ती शारीरिक आणि मानसिक गरज बनते. अच्छा. मग आता व्यसन आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग ज्याच्यामध्ये आपण जसं मी तुम्हाला सांगितलं, की अल्कोहोल ठीक आहे. त्याच्यानंतर आपण टोबॅकोचं व्यसन म्हणजे आता आजकाल अशी टोबॅकोची पण खूप पेशंट्स आहेत, की त्यांनी जर टोबॅको नाही घेतली, की त्याला हातपाय थरथर करतात किंवा टोबॅको नाही घेतली, की त्याला सारखी झोप येऊ लागते, आळस येतो किंवा त्याचं मन इतकं बेचैन होतं, की त्याला त्याच्याशिवाय जमत नाही. नंतर आपण आजकाल अजून बाकी व्यसन आहे जसं काही गांजा, अफीम हे पण करतात. गांजा, अफीम आणि याचा परिणाम इतका जास्त असतो, की एकदा दोनदा जरी घेतलं तर असे काही पण रुग्ण आहेत माझ्याकडं, की ज्यांनी एकदा घेतलं तरी त्यांना मानसिक आजार झाला. जेव्हा ते अरे एकदा वाह! घेतलं तरी ते इतकं ते डेंजरस असतं ते. हे नुसतं पदार्थच नाही, पण एखाद्या सवयीची पण व्यसन असू शकतं. जसं फॉर एक्झाम्पल सोशल मीडियाचं, की ते मोबाईलचं पण ॲडिक्शन खूप आहे. ते गेमचं ॲडिक्शन येऊ शकतं त्याच्यात, इंटरनेट ॲडिक्शन येऊ शकतं. Instagram, Facebook त्याचं पण आपण सारखं रील्सचं ॲडिक्शन येतं. हे वेगवेगळे ॲडिक्शन आहे आणि व्यसनाधीनता म्हणजे ते त्याच्यावरतीच राहतात आणि त्याच्यातूनच त्यांना आनंद भेटतो. मग ते दुसऱ्या गोष्टी जे आपण जातो जसं बाहेर जातो, मित्रांमध्ये जातो त्याची त्यांना गरजच वाटत नाही. तर त्याच्यावरच जगू लागतात. लहान मुलंही बऱ्यापैकी आता मानसिक आजारांकडे ती झुकलेली आढळतात. वेगवेगळी कारणं आहेत, ती तुम्ही आम्हाला सखोल सांगितलीत. पण मला आज खरं तर एक वेगळा प्रश्न विचारावासा वाटतो, की पालकत्व ह्याच्यामध्ये किती जबाबदार आहे? बरं. आता तुम्ही जसं सांगितलं मला, की पालक काही गोष्टींना जबाबदार आहेत. आता याच्यामागचं कारण काय ना, मी नेहमी सांगतो, की जेव्हा मुलांमध्ये काही मानसिक समस्या दिसतात, तर त्या मुलांमध्ये कधीच प्रॉब्लेम नसतो. जे मुलं काय असतात, ते पालकांच्या स्वभावाचं रिप्रेझेंटेशन करतात ते. म्हणजे तुमच्या घरातलं वातावरण कसं आहे, तसं त्या मुलाच्या अपब्रिंगिंग की त्याच्या संगोपनावरती त्याचा परिणाम असतो. जर घरामध्ये मी असं नेहमी पाहिलं, ज्या घरामध्ये सतत ताण असतो, सतत टेन्शन असतं किंवा आपण त्याचे कारण काय, की जसं मी सांगितलंय, की एखादा व्यसनी पॅरेंट आहे, अल्कोहोलिक फादर आहे, त्याला व्यसन आहे. तर बघा तो संध्याकाळी ड्रिंक करून येतो. मग तो पिलेला असतो, मग तो खूप भांडण करतो. मग त्यांना ते घरामध्ये ते वातावरण कलुषित होतं. त्याच्यामध्ये काय होतं, की त्याला सतत ताण वाढतो. ते मुलं आता खूप कोवळ्या वयामध्ये खूप साऱ्या गोष्टी बघतात ते. त्यांना वाटतं ते वडील येतात. त्यांना वडिलांचं एक दुसरं रूप दिसतं, की हा सकाळी तर एकदम चांगला होता आणि जेव्हा व्यसन करतो, तर हा एकदम राक्षसी, दानवी त्याचं रूप त्याच्यासमोर येतं. त्याच्याने काय होतं, की हे मुलं रोज ती गोष्ट बघतायत, रोज त्या वातावरणात राहतायत, तर त्यांच्यामध्ये त्यांना इतका हळवेपणा येतो, की त्यांना सतत त्या गोष्टीचा ताण येतो. त्यांना खूप लहानपणी आता म्हणजे अक्षरशः 5 आणि 6 वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा आजकाल यांना अँक्झायटी, डिप्रेशन दिसतं. म्हणजे अतिशय ते मुलं उदास राहतात, कोणाशी बोलत नाही.
शाळेमध्ये पण ते एकलकोंडेपणा राहतात. त्यांच्या म्हणजे एकटे एकटे राहू लागतात. त्याच्याने त्यांच्या अभ्यासावर पण परिणाम होतो. म्हणजे आपण खूप वेळा बघतो की ते मुलं जे सतत ताणतणावात राहतात बघा, त्यांना कपड्यामध्ये लघवी होणं किंवा शाळेत गेल्या कपड्यातच त्यांना टॉयलेट होऊन जाते. ॲक्चुअली ते त्याला काही पोटाचा प्रॉब्लेम नाही किंवा हां. लघवीचा प्रॉब्लेम नसतो तो. तो प्रॉब्लेम आहे कारण तो त्या तणावात जगतोय म्हणून त्याला त्या सगळ्या गोष्टी होतात. तिसरं मुलांवर चिडचिडपणा खूप वाढतो. आता हे जे पालक जर सतत एक गोष्ट पाहतात, की माझे वडील किंवा माझ्या घरामध्ये कोणीतरी सारखं चिडचिड करतोय. त्यांना वाटतं हे नॉर्मल आहे. हं. त्यांना वाटतं, की हे असं त्याला असंच वागलं असतं. जातं. मग त्यांच्यात चिडचिडपणा पण खूप जास्त वाढतो. आणि आणखीन एक काय आहे, की मी अजून एक बघितलं, की ॲडिक्शन म्हणजे घरामध्ये वडिलांना दारूचं व्यसन आहे. त्याच्यातून 2 गोष्टी मुलं शिकतात. पहिलं, एकतर तो मुलगा म्हणाल, की मी आयुष्यात कधीच व्यसन करणार नाही. हं. कारण मी बघितलंय माझ्या आईला सफर होताना, मला स्वतःला सफर होताना. पण दुसरं एक अँगल याला असा असतो, की तोच मुलगा त्याला वाटतं, की हे तर नॉर्मल आहे. माझे वडील व्यसन करतात, त्यांनी केलं तर मी केलं तर काय? म्हणून काय होऊ लागलं, हे पण खूप कॉमन आहे, की एखादा व्यसनी जर घरामध्ये असेल वडील, तर त्याच्यामध्ये त्याच्या मुलांमध्ये मॅक्सिमम प्रमाण असतं, की सेम ॲडिक्शन येण्याचं. हं. आणि आणखीन एक तुम्हाला म्हणजे सरप्रायझिंग गोष्ट सांगतो, की व्यसन पण ही जेनेटिक आहे बरं का, हेरिडिटरी. बरं. कारण अनुवंशिकतेद्वारा तेच कॅरेक्टर्स आहे ना, त्या मुलांमध्ये पण आलेले असतात. मग ज्या अनुवंशिक कॅरेक्टरमुळं तो व्यक्ती ज्या व्यसनाला बळी पडलाय, त्यामुळे त्या मुलांमध्ये पण ते व्यसन येण्याचा खूप हाय चान्स असतो. खूप मुलं आपण बसतो ते एका ठिकाणी बसतच नाही. इकडून तिकडं, तिकडून इकडं. हायपर त्यांच्यात ॲक्टिव्ह. इतकी चंचलता आणि इतकी हायपर असतात. त्यांच्यात खूप जास्त एनर्जी असते ते. ते थांबतच नाहीत एका ठिकाणी. खूप मुलांमध्ये आपण पाहतो की त्यांना झोप अशा प्रकारे लहान मुलं किती झोपतात म्हणजे 10-10 तास झोपतात. पण त्यांची झोपच कमी झाली. म्हणजे त्यांना झोपेमध्ये पण सारखे स्वप्न पडतात किंवा मग ते काय होतात दुसऱ्या दिवशी शाळेत जातात, रात्री झोप नाही आली, मग त्यांना तिथं क्लासमध्ये झोप येऊ लागते. क्लासमध्ये झोप झाली की त्यांचा तो चॅप्टर मिस झाला. ते एकंदरीत मग त्याच्या अभ्यासावर परिणाम होणार. मग त्याचा परत कॉन्फिडन्स लूज होणार. म्हणजे ती एक विशेष चैनच आहे. सो मुलांमध्ये हट्टीपणा, चिडचिडपणा, ॲडिक्शन हे खूप जास्त वाढलं. एक प्रकार फक्त मला आज आवर्जून सांगावं वाटतं, की सोशल मीडियाचं ॲडिक्शन आपण मुलांमध्ये स्पेशली बोलू त्याच्यामध्ये. आता काय झालेलं आहे सोशल मीडिया ॲडिक्शनमध्ये आपण जसं फोन आयडियली काय आहे ना, असं सांगितलं की बाबा मुलांमध्ये 45 मिनिटापेक्षा ते देऊच नाही जास्त मोबाईल. पण आता आजकाल सगळंच ऑनलाईन झालंय. अभ्यास, क्लासेस सगळं. तर मग ते 1.5 ते 2 तासपर्यंत मुलं म्हणजे बघतात. पण त्याच्यापेक्षा पण बघणारे असतात ना, त्याच्यामुळे त्याचे साइड इफेक्ट मात्र त्याला होतात. त्याच्याने काय होतं, की जसं मोबाईल आहे किंवा स्क्रीन आहे, ते जे ब्लू रेज असतात, ते त्याच्या डोळ्यात जातात आणि त्याच्यामुळं काय आहे ना, की मुलांना झोपेचे आजार, झोप न येणं, हे खूप कॉमन आहे. दुसरं की ह्या मोबाईल ॲडिक्शनमुळं सतत डोळ्यावर ताण येतो म्हणून त्याच्या मेंदूवर पण ताण येतो. मग त्याला सततची डोकेदुखी पण खूप कॉमन आहे. मोबाईलचा अति किंवा सोशल मीडियाचा तिसरा साइड इफेक्ट म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. त्याची अभ्यासाची क्षमता कमी होते त्या मुलाची आणि एकंदरीत अभ्यासावर परिणाम होतो. त्याला आपण आजकाल डिजिटल डिमेन्शिया पण म्हणतो बरं का. तर हे सगळे वेगवेगळ्या चेन आहेत. हं. आणि शेवटचं एक सांगाल तर एक पोश्चर म्हणजे आपले मानेचे, कमरेचे आजार आता लहान मुलांमध्ये कशाला पाहिजे ते. खरं आहे. पण काय होतं ते मोबाईल स्क्रीन बघत बसतात ना, एकाच पोझिशनमध्ये तुम्ही घंटो बसतात त्यांचं लक्षच नसतं. मग ते त्यांच्या सतत परिणाम होतात. हं. मग आता पालकांनी काय करायला पाहिजे ना, म्हणजे जसं ह्याच्यात कारण काय आहे ना, आता जर पालकच समोर बसतायत, म्हणजे हं. आई-वडिलांचे तेच जर दिवसातून 3-4 घंटे मोबाईलवर बघताना दिसतायत, तो मुलगा पण तो पहिले तुम्हाला म्हणतो पण तो, पहिले तुम्ही ते बंद करा, मग मी करेल." हां. तर त्याची सुरुवात पण आपल्यापासूनच केली पाहिजे. म्हणजे तुम्ही ते आयडियल उदाहरण दिलं ना, की बाबा मी आता माझं सोशल मीडियावर मी जर काही कंट्रोल आणलं, तर ते मुलं आणतील, नाहीतर ते आणणार नाही. आणि लहान मुलांमध्ये पण अजून एक झालं तुम्ही बघतात, की ते तोंड उघडत नाही जेवताना. ते फोन असल्याशिवाय. हो. म्हणजे तो फोन असेल तरच ते जेवतात. म्हणजे त्याला तोंडात भरवावं लागतं. ते फोन बघितलं तरच ते तोंड उघडतं, नाहीतर उघडत नाहीत. ही सवय पहिले तोडावी लागेल. हं. त्या लहान मुलांना डायनिंग टेबलवर बसून सगळ्यांसोबत एकत्रित सवय लावावी लागेल. सो आता हे मुलांमधले बरेचसे आहेत आणि त्याला पालकांनी ह्या काही गोष्टी अंमलात आणल्या गरजेचं पण आहे. डॉक्टर पाथरीकर, तुमच्याशी बोलताना मानसोपचार किती गरजेचे आहेत, हो. मानसिक आजार म्हणजे नेमकं काय, त्याचे काय परिणाम होत आहेत, सामाजिक सुद्धा, वैयक्तिक सुद्धा आणि अल्टिमेटली ह्याच्यावरच्या उपाययोजना म्हणजे थोडक्यात पालकांनी किती लक्ष द्यायला पाहिजे, हो. टीचर्सनी किती लक्ष द्यायला पाहिजे, आजूबाजूच्या समाजातील आपल्या मित्रमैत्रिणींनी कसं ते लक्ष दिलं पाहिजे आणि ओव्हरऑल सेल्फ कंट्रोल हा एक मूलमंत्र आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. ह्या व्यतिरिक्त तुमच्या मनात अजूनही काही शंका, काही प्रश्न असतील तर मला असं वाटतं डॉक्टर अमोल पाथरीकर यांच्या
उत्कर्ष हॉस्पिटल आणि दिशा न्यूरो सायकॅट्रिक हॉस्पिटलचे इथे नंबर्स आम्ही स्क्रीनवरती दिलेले आहेत. तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. आपल्या मनातल्या सगळ्या शंका इथे तुम्ही निर्धूकपणे विचारू शकता. डॉक्टर पाथरीकर कायमच आपल्याला मदत करण्यासाठी तयार आहेत. डॉक्टर, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती एवढी सखोल चर्चा आमच्याशी केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.